आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, पोलीस व्हायचं आहे तर प्रश्नांची रिव्हिजन करणं गरजेचं आहे। अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रश्न आहे पहिला, तो तीनदा माझ्या समोरून गेला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा। पर्याय 1 आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, पर्याय 2 आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, पर्याय 3 आहे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय, पर्याय 4 आहे वरीलपैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे दुसरा, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा। पर्याय 1 आहे पत्रकारीण, पर्याय 2 आहे पत्रकारी, पर्याय 3 आहे पत्रकारिणी, पर्याय 4 आहे पत्रकर्ती आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक 4 पत्रकर्ती। पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा। पर्याय आहे 1 पंचमी, पर्याय आहे 2 द्वितीया, पर्याय 3 तृतीया, पर्याय 4 षष्टी आणि बरोबर उत्तर आहे तृतीया। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो चौथा, आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखायचा आहे या वाक्यातील। पर्याय क्रमांक 1 आहे रीतिभूतकाळ, पर्याय 2 आहे साधा वर्तमान काळ, पर्याय 3 आहे अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय 4 आहे पूर्ण वर्तमान काळ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे पाचवा, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले प्रयोग ओळखा। पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 शक्य कर्मणी प्रयोग, पर्याय 3 नवीन कर्मणी प्रयोग, पर्याय 4 भावे प्रयोग आणि बरोबर उत्तर आहे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रश्न आहे पुढील 6वा, काम करा म्हणजे यश येईल हे डॅश डॅश वाक्य आहे। पर्याय 1 विद्यार्थी, पर्याय 2 आज्ञार्थी, पर्याय 3 संकेतार्थी, पर्याय 4 धातू साधित आणि काम करा म्हणजे यश येईल हे संकेतार्थी वाक्य आहे। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 7वा, ते काम खूप मोठे आहे याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं आहे। पर्याय 1 आहे ते काम मोठे आहे का, पर्याय 2 ते काम काही छोटे नाही, पर्याय 3 किती मोठे आहे हे काम, पर्याय 4 काम मोठे असावे आणि बरोबर उत्तर आहे ते काम काही छोटे नाही। प्रश्न आहे 8वा, विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात। पर्याय 1 एकवचनी, पर्याय 2 अनेकवचनी, पर्याय 3 बहुवचनी, पर्याय 4 यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 एकवचनी। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा। पर्याय 1 आहे पांढरा, पर्याय 2 आंधळा, पर्याय 3 गंगा यमुना, पर्याय 4 लबाड आणि बरोबर उत्तर आहे गंगा यमुना। प्रश्न नीट वाचत चला म्हणजे उत्तर चुकणार नाही। पुढील प्रश्न आहे 10वा, मीठ भाकर हे डॅश डॅश समासाचे उदाहरण आहे। पर्याय 1 द्वंद्व समास, पर्याय 2 संहार द्वंद्व समास, पर्याय 3 वैकल्पिक द्वंद्व समास, पर्याय 4 इतरेतर द्वंद्व समास आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाहार द्वंद्व समास।